नमस्कार, मी आहे प्रफुल्ल केदारे. आपण पाहत आहात मीडिया भारत न्यूज. सध्या महाराष्ट्रामध्ये निवडणुकांचं वातावरण तापू लागलेलं आहे. मी सध्या आहे कल्याण पूर्वमध्ये. खरं तर कल्याण एक विकसित, एक स्मार्ट सिटी म्हणून गणलं जातं, परंतु कल्याण पश्चिमेचा जेवढा विकास झालेला आहे त्या प्रमाणामध्ये कल्याण पूर्वेचा विकास झालेला दिसत नाही. परंतु इथे वारंवार ज्यांनी सत्ता भोगली आहे त्यांनी मात्र कल्याणचा एकंदरीत पॅटर्न म्हणून महाराष्ट्राला दाखवण्याचा प्रयत्न केलाय. आपण जाणून घेणार आहोत की सद्यस्थिती काय आहे. माझ्या सोबत आहेत ॲडव्होकेट उदय रसाळजी. सर, आपण पण काही वर्ष सत्तेत होतात, एवढी वर्ष कल्याणचे रहिवासी आहात. खऱ्या अर्थानं कल्याण पूर्वमध्ये विकास झालेला दिसतोय का? इथली परिस्थिती जी आहे भौगोलिक, सामाजिक, राजकीय सुधारलेली दिसतोय का? निश्चित मी नगरसेवक म्हणून या महापालिकेच्या व्यवस्थेमध्ये होतो, परंतु सत्तेत नव्हतो आणि जे काही आम्हाला शक्य झालं ते काम करण्याचा प्रयत्न केला. परंतु नागरिकांची जी तक्रार आहे की कल्याण पूर्व अविकसित राहिला, हे निश्चित आम्ही प्रांजळपणे मान्य करतो. अनेक गोष्टी आहेत इकडे अविकसितपणा दिसण्याचे. ते तुम्ही इथे बघाल तर कल्याणच्या स्टेशनवरून जर यायचं झालं तर 1 किलोमीटर लोकांना चालत यावं लागतं. रात्रीच्या वेळेस तर परिस्थिती गंभीर असते, भयंकर असते. म्हणजे अनेक गोष्टी आहेत की लोकांना रात्री, महिला असतील त्यांचा सुरक्षेचा मुद्दा आहे आणि जवळपास 1 किलोमीटर चालायचं आहे. म्हणजे प्लॅटफॉर्मवरून निघालं तर रिक्षा पकडण्यासाठी 1 किलोमीटर यावं लागतं. ही अशी आमच्या इकडची परिस्थिती आहे. पण आपण पाहतोय की कल्याण पूर्वचं ज्यांनी प्रतिनिधित्व केलं, इथले आमदार असतील, खासदार असतील, यांनी कोट्यावधींचा निधी या प्रभागांसाठी, कल्याण पूर्वसाठी आणलेला आहे, खर्च देखील केलेला आहे. मग तो फक्त कागदावर आहे का? सध्याच परिस्थिती काय आहे? एकंदरीत तुम्ही आता बघाल निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक लोक आता तो उल्लेख करतील की करोडो रुपये आपल्या कल्याण पूर्वेमध्ये खर्च झालेले सांगतील, परंतु त्या सगळ्या विकासामध्ये सर्वसामान्यांचे जे प्रश्न आहेत ते हरवलेले आहेत. ते तुम्हाला लगेच कळतील. अनेकदा तुम्हाला मी पुन्हा वारंवार म्हणतो की कल्याण पूर्व ते कल्याण पश्चिम त्याला जोडलं जात नाही. आपण अनेकदा हॉस्पिटलचा मुद्दा असतो. चांगले हॉस्पिटल्स कल्याण पश्चिमेला आहेत आणि डोंबिवलीमध्ये आहेत. त्यामुळे इथून जेव्हा आपल्याला एखाद्या रुग्णाला घेऊन जायचं असतं तर अतिशय कसरतीचा सगळा पार्ट आहे आणि त्याला सगळ्या बाजूनी जाम असतो, ट्रॅफिक जाम आहे, अनेक गोष्टी आहेत. म्हणजे कल्याण पश्चिमेला चांगल्या हॉस्पिटलला आम्हाला नेता रुग्ण दगावेल की काय याची शंका असते. कल्याण पश्चिमेपेक्षा आपण रस्ते आणि रहदारीचा जो प्रश्न आहे तो पूर्वेला जास्त गंभीरतेने आपल्याला अनुभवायला मिळतोय का? निश्चित कल्याण पूर्वेचा रहदारीचा प्रश्न मोठा आहे आणि कल्याण पूर्वेतील लोकांची कनेक्टिव्हिटी इतर लोकांशी तुटलेली आहे. आणि अजूनही कल्याण पूर्वचा जो गावांचा समाविष्ट करण्याचा मुद्दा आहे तो अधांतरितच आहे का? तोही अधांतरित आहे. गावं समाविष्ट होत आहेत, नुसतं राजकीय याच्याने होत आहेत, परंतु विकासाच्या दृष्टिकोनातून त्यांच्याकडे सुद्धा दुर्लक्ष आहे. त्यामुळे एकंदरीत कल्याण पूर्वेची अवस्था ही बकाल आणि अविकसितपणाची आहे. जीवनशैलीचा विचार करू आपण इथल्या माणसांच्या तो पूर्व आणि पश्चिम असा भेदभाव केला जाऊ शकतो का? आणि याचा ह्या निवडणुकांवर आता काय परिणाम होईल असं वाटतंय? मला असं वाटतंय की लोकांनी हा मुद्दा प्रकर्षाने घेतला पाहिजे. थोडं जरी त्यांचं जीवनमान सुधारलं तर लोक इकडे राहायला बघत नाहीत. हे सगळे उठतात आणि कल्याण पश्चिमेला राहायला जातात. त्याचं कारणच एकमेव आहे की जी पण काही सुविधा आहे, सेवा सुविधा आहे, नागरी सुविधा आहे, ती कल्याण पूर्वेपेक्षा पश्चिमेला डोंबिवलीमध्ये चांगल्या पद्धतीची मिळते. परंतु कल्याण पूर्वेमध्ये या सगळ्या गोष्टींचा वानवा आहे. पण ज्या पद्धतीने आता चर्चेमधनं एक सूर निघतोय आपल्या की कल्याण पूर्व अजूनही अधोगतीच्याच मार्गावर दिसतंय, याला नेमकं जबाबदार कोण? याला नेमकं जबाबदार सगळ्या लोकप्रतिनिधींची मानसिकता सुद्धा आहे. अनेक गोष्टी यांच्या विकासाच्या अजेंड्यापासून लांब आहेत. त्यामुळे कल्याण जो आहे तो अविकसित राहिलाय आणि याची जबाबदारी खरं तर सर्व नगरसेवकांनी, सत्ताधाऱ्यांनी घेतली पाहिजे असं मला वाटतं. आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्ही देखील मतदारांना सामोरे जाणार आहात. एकंदरीत ह्या कल्याण पूर्वच्या अधोगतीच्या निमित्तानं तुमच्याकडे काय कृती कार्यक्रम आहे? निश्चित येणाऱ्या निवडणुकीमध्ये ठामपणे मी सांगू इच्छितो, अनेक मुद्दे आहेत जे अविकसित राहण्याचे आहेत. नागरिकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. मी मध्ये एक सिमेंट गोडाऊनचा मुद्दा मोठ्या प्रमाणावर मी लोकांपर्यंत घेऊन गेलेलो आहे. कारण सिमेंटचं जे मॉलिक्युल्स आहेत हे डायरेक्ट तुमच्या फुफ्फुसाशी निगडीत आहेत आणि फुफ्फुस निकामी करण्यासाठी सुद्धा ते घातक आहेत. लहान मुलांसाठी, ज्येष्ठांसाठी पण ते अतिशय घातक आहे. म्हणून तो एक मुद्दा मी घेऊन पुढे गेलेलो आहे. परंतु एकंदरीत महापालिकेची जी आरोग्याकडे बघण्याची दृष्टिकोन आहे तो फार अतिशय उदासीन आहे. त्याचमुळे महापालिकेकडे आरोग्य सेवा सुद्धा कमी पडते, तुमच्या रहदारीची सुविधा सुद्धा कमी पडते आणि याच्यासाठी सगळ्यासाठी जे आहे ते मेन बजेट आहे
महापालिका सातत्याने त्यांची रड हीच आहे की आमच्याकडे बजेट नाहीये आणि ही बजेटरी प्रोव्हिजन मला असं वाटतंय की कल्याण पूर्वेसाठी वेगळी व्हावी. जसं विदर्भ आहे, मराठवाडा आहे, जिकडचा भाग जो अविकसित राहतो त्याच्यासाठी बजेटरी प्रोव्हिजनसाठी त्यांचा विकास महामंडळ बनवावं लागतं, तसं कल्याण पूर्वेचं सुद्धा महामंडळ बनवावं असं तरी आपल्याला डायरेक्टली म्हणता नाही येणार, परंतु महापालिकेने कल्याण पूर्वेसाठी विशेष तरतूद केली पाहिजे. मी गेल्या विरोधात असताना कल्याण पूर्व कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतून वगळा असा मी एक ठराव केला होता प्रभाग समितीच्या याच्यामध्ये. तो उपरोधात्मक ठराव होता जेणेकरून महापालिकेला जागा करणं हा माझा त्याच्या मागचा हेतू होता. तर मी पुन्हा एकदा सांगतो, हा माझ्या अजेंड्यावरचा मोठा मुद्दा राहील की कल्याण पूर्वेसाठी वेगळं बजेटरी प्रोव्हिजन असायला पाहिजे आणि जे कल्याण पश्चिम डोंबिवलीच्या तोडीचं असलं पाहिजे. कारण कल्याण पूर्व हा जो भाग आहे याच्यातून सर्वाधिक टॅक्स म्हणजे कल्याण डोंबिवलीचे जे महत्वाचे विभाग आहेत, जे टॅक्स पेअर आहेत, तितकीच आमची इथून टॅक्स पेअर इथे आहेत आणि आम्ही कर भरणा करतो तेवढा. खरं तर कल्याण म्हटल्यानंतर कल्याण पश्चिम हा हार्ट म्हणून मानलं जातं. कल्याण डोंबिवली महानगरपालिका 2 शहरांची असली तरी आपण सर्वसाधारण विचार करताना लक्षात येतं की डोंबिवलीला अधिक प्राधान्य मिळतं, कल्याणला थोडंसं मागासलेपणाकडे पाहिलं जातं. परंतु कल्याणमध्ये देखील हीच परिस्थिती आहे की पूर्व आणि पश्चिमचा जेव्हा विचार केला जाईल तेव्हा कल्याण पूर्वेकडे मात्र उदासीन आणि मागासलेपणाच्या दृष्टिकोनातून पाहिलं जातं की काय येणाऱ्या काळात सत्ताधाऱ्यांच्या अजेंड्यावर हा प्रमुख विषय असेल का, आणि असला तरी तो तडीस किती जाईल आणि कल्याण पूर्व खऱ्या अर्थानं विकसित होईल का, हे आपल्याला निवडणुकीनंतर पाहायला मिळेल.